रूप धारण केलेले आहे। शिंगणापूर पंचगंगा नदी पाहू शकता। शिंगणापूरचा बंधारा पाण्याखाली गेला आहे। 4 दिवस झाले जोरदार मासेमारी होत आहे। नागरिकांनी मशानभूमीचा थांबण्यासाठी आसरा घेतला आहे, पाहू शकता। तर अशा तऱ्हेने अतिशय मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झालेले आहे। कधी थांबणार हा पाऊस? शेतकऱ्यांचे प्रचंड असे नुकसान झाले आहे पावसामुळे। सलग 15 दिवस झाले पाऊस असाच चालू आहे। शेतकऱ्यांचे भात, सूर्यफूल, तीळ असे प्रचंड नुकसान झाले या पावसामुळे। तरी सरकारने शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झाले त्यांना पिकासाठी पीक कर्ज त्यांचे माफ करावे आणि लवकरात लवकर पावसाने उघडीप द्यावी हीच वरून राजाला आहे। ते दरवर्षी SPL मॅच होतात। SPL मॅचचे मैदानच्या कडेलाच हे वृक्षारोपण केलेले भापकर काकांना मदत केलेले SPL मॅच खेळणाऱ्या क्रिकेटपटूंनी। तरी इथे गुरे वगैरे चालणाऱ्यांनी या झाडांच्याकडे अवश्य लक्ष द्यावे। झाडं खूप छान जगलेले आहेत, एक नंबर। अशीच झाडे लावली पाहिजेत सगळ्यांनी। आमच्या शिंगणापूर गावामध्ये, हनुमंतवाडी, नागदेवाडी तिन्ही गावामध्ये भापकर काकाचे खूप मोठे योगदान आहे। खूप छान असा परिसर त्यांनी झाडे लावून केलेला इशारा। अशी पिऊन इथं बाटल्याने ग्लास टाकून तुम्ही तुमच्या नदीचं आरोग्य व परिसर धोक्यात घालत आहात हे लक्षात ठेवा। एका साईडला टाका। खूप छान वृक्षारोपण केलेले आहे इथं भापकर काकांनी, पाहू शकता। लेके आओ मासे पकडो, मच्छरदानी लेके आओ मासे पकडो। गावतात का मासे? गावतात शेती नाही, मच्छरदानी घेऊन या नदीला। पाच गावले पालू मासे नेणार आहे आम्हाला। शेंगटाळा काय कुठलं मासे पालू आहे का? किलोभर मासे आहेत, कसे देणार? लवकर सांगा, देऊन टाका मासे। पाण्याचा प्रचंड असा उतरावतार पाहू शकता। तरी आमदार खासदारांना एक विनंती आहे, शिंगणापूरला नवीन पूल लवकरात लवकर मंजूर करून त्या मशानभूमीच्या जवळ वरच्या लेवलनं ते टेम्पो थांबला आहे त्या वरच्या लेवलला पूल व्हावा। हा पूल धोकादायक स्थितीमध्ये झालेला आहे, त्याला संरक्षण कठडी नाहीत, तिथे अपघात कायम होतात। तरी आमदार खासदारांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिंगणापूर नदीला नवीन पूल मंजूर लवकरात लवकर करून द्यावा ही शिंगणापूर नागरिकांची कळकळीची विनंती आहे। जबरदस्त असा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तरी सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन शेतकऱ्यांना ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांना भरपाई अवश्य द्यावी। भाताचे नुकसान, सूर्यफूल, तीळ असे प्रचंड असे शेतकऱ्यांचे भुईमुग, शेंगा नुकसान झालेले आहे। तरी सरकारने शेतकऱ्यांना बघा अशा तऱ्हेने मासेची जाळी फेकत आहेत पाण्यामध्ये। बघा कशी मासेमारी चालू आहे, खूप छान सुंदर अशा पद्धतीने बघा जाळ्या टाकशी पाण्यामध्ये जात्या। ओ वाव, अशा तऱ्हेने मासेमारी करतात चालू आहे शिंगणापूर नदी काठी। नाही गावलेला अशा तऱ्हेने जाळी टाकण्याची पद्धत पहा मित्रांनो, खूप छान अशी सुंदर अशी जाळी टाकत आहेत मामा। या फेक जाळीला खूप अधिक मासे गावतात। अशी फेक जाळी टाकी बाहेर वड मासा गावला। वेळीच ब्रेक दाबल्यामुळे संकटातून वाचला आहे। ये मागा निघाला आपला पुढे तोंड घेऊन सुपरमॅन गत। ये मागा कशा काय गेला पुढे, माझी गाडी जायत नाही का म्हणून। त्या साईडला चिखली मासेमारी चालू आहे तिकडच्या साईडला, आणि इकडच्या साईडला शिंगणापूरची मासेमारी चालू आहे। चिठ्ठी नाही, मासे खूप गावत आहेत। ज्यांना मासे खायला आवडतात त्यांनी अवश्य भेट द्या नदीजवळ, ताजे मासे घेऊन जावा।